नमस्कार मित्रांनो, चेरीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक सुंदर आणि भव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे। तर आज आपण तीच शिवसृष्टी बघायला आणि आपल्या महाराजांचे दर्शन घ्यायला आपल्या लाडक्या चेरीसोबत जाणार आहोत। तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता आपण पोचलो रोहा तालुक्यातील शिवसृष्टी पार्क येथे आणि तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आणि एकदम पुरातन काळाची आपल्याला आठवण करून देणारे असे इथं प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। आता तुम्ही बघू शकताय हा आपली लाडकी चेरू महादरवाज्यातून आत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे। तसेच इथे स्वराज्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असणारे माऊली सुद्धा उभारण्यात आलेले आहेत। तर हा एक गेट इथनं आपण आलोत आणि इथे आपल्याला एक छोटासा असा तिकीट घ्यायला लागतो, जो की एक जनरल तिकीट 20 रुपये आहे आणि जे 14 वर्षाखालील मुले आहेत त्यांच्यासाठी 10 रुपये तिकीट आहे। तर इथे आल्यानंतर आपण सर्वात प्रथम बघतोय ती शिवराज्याभिषेकची पूर्ण पाषाणी अशी फ्रेम तयार केलेली आहे। इथे आपण आलोत आणि तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम शिवराज्याभिषेक सोहळा इथे दाखवण्यात आलेला आहे। त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे। तुम्ही ती माहिती मी फोटो ऍड केलेला आहे, तिथे पॉज करून पाहू शकताय। शिवराज्याभिषेक सोहळा पाहिल्यानंतर लगेचच पुढे स्वराज्याची राजधानी अशी किल्ले रायगडची उभारणी करण्यात आलेली आहे। आणि ही बघू शकता तुम्ही रायगड किल्ल्यावरील जी मेघडंबरी आहे त्याची प्रतिमा सुद्धा इथे उभारण्यात आलेली आहे। आणि जिथे शिवराय दिसतील तिथे आमचे चेरू नतमस्तक होते। यातूनच आपल्याला तिच्या मनातील शिवरायांबद्दल प्रेम आणि आदर किती प्रमाणात आहे हे दिसून येते। तुम्ही बघू शकताय एकदम हुबेहूब अशी मेघडंबरीची उभारणी इथं करण्यात आलेली आहे। जर कोणी रायगडला गेले नसेल किंवा ज्यांना जायची इच्छा आहे पण शक्य झाली नाही, तर इथे येऊन सुद्धा महाराजांचे दर्शन घेऊ शकतात। तर रायगड किल्ल्याची प्रतिकृती झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय सिंधुदुर्ग किल्ला, त्याची सुद्धा प्रतिकृती इथं उभी करण्यात आलेली आहे। हा अतिशय अशी हुबेहूब अशी किल्ले इथे उभे करण्यात आलेले आहेत। तुम्ही बघू शकताय प्रत्येक ठिकाणी लिहिलेले आहे की पादत्राणे बाहेर काढावीत, तशी ही सांगायची गरज येणे हीच खूप मोठी शोकांतिका आहे। आणि इथे समुद्राचा असं पूर्ण फील देण्यासाठी पाणी दगड ठेवलेले आहेत। आणि बघू शकताय चेरी आता आपली किल्ल्याच्या दरवाजाजवळ गेलेली आहे। चेरू, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय। कोण आहे तिथे? कोण आहे तिथे? शिवाजी महाराज आहेत। कोण आहेत? शिवाजी महाराज आहेत। आणि हे सर्व जे शिवसृष्टी आहे ती संध्याकाळी लाईट लागते आणि तेव्हा खूपच अशी सुंदर दिसते। तर आपण थोड्या वेळाने बघूया। आणि आता बघू शकता तुम्ही जिथे इतिहासातील सर्वात मोठा पराक्रम घडला, एका हत्तीला एका वाघाने फाडला, अशी कीर्तीचे उदाहरण प्रतापगड, त्याची सुद्धा भव्य अशी प्रतिकृती इथं उभी करण्यात आलेली आहे। बघू शकताय आणि आता चेरू जात आहे प्रतापगड सर करत। तुम्ही बघू शकताय अतिशय हौशीने ती एक एक पायऱ्या चढत आहे, जसे जणू तिला हे शिवरायांचे खरे गड किल्लेच भासत आहेत।
आणि ते प्रत्येक किल्ल्याजवळ त्या किल्ल्याबद्दल थोडक्यात अशी माहिती दिलेली आहे. त्याचे मी फोटो वेळोवेळी लावलेले आहेत, ते तुम्ही पॉज करून बघू शकता. काय जेरू जय. आता आपण प्रतापगड बघितल्यानंतर चाललोय जिथे स्वराज्याचे लाडके आणि स्वराज्याचे पहिले छत्रपती यांचा जन्म झाला असेल हा किल्ला. याची काय माहिती द्यायची तुम्हाला गरज वाटत नाही. सर्वांच्या माहितीतला आणि अतिशय परिचयाचा शिवनेरी किल्ला याची प्रतिकृती इथं उभी करण्यात आलेली आहे. आणि यानंतर पाहू शकताय शिवाजी महाराजांचे रायगड मधील सर्वात मोठा असा स्मारक तर तुम्ही बघत आहात. इथे रायगड मधील सर्वात मोठी अशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. बघूया आपली लाडकी चेरू नाव ओळखते का? चेरू चेरू हे कोण आहेत? कोण आहेत ते कोण आहेत वरती? कोण आहेत? शिवाजी महाराज आहेत. आवाज आहे शिवाजी महाराजांना आवाज दे. महाराज बोल. बाप्पा कर त्यांना पाया पड. हा जवळ जाऊन पर जा, पाया जवळ जाऊन तिकडे जा, पुढे जा. आणि तुम्ही बघू शकताय एवढ्या छोट्या लहान वयात सुद्धा आपले 2 आणि 3 वर्षाची मुली सुद्धा महाराजांना ओळखून त्यांना नमन करत आहेत. तर हीच जी काय महाराष्ट्रात महाराजांची प्रतिमा आणि कीर्ती आहे. जेव्हापर्यंत चंद्र सूर्य आणि तारे आहेत तेव्हा पण आपले महाराजांचं अस्तित्व हे असेच टिकून राहणार आहे. तिथे शिवसृष्टी बघितल्यानंतर ते पुढे आले तर लहान मुलांना खेळायला असा छोटासा प्लेग्राऊंड आहे. आणि चेरू काय आहे? रॅबिट. आणि इथं अशी लहान मुलं खेळताना बघू शकताय. तर आता आपली लाडकी चेरू सुद्धा या प्लेग्राऊंड वर पाळण्यात बसून मजा घेत आहे. तर इथं असे सर्व लहान मुलं त्यांच्या वडिलांसोबत किंवा काही थोडी मोठी मुले आहेत ते एकटे येऊन इथं भरपूर मजा मस्ती करत असतात. आता अंधार झालेला आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलंय तसे की रात्री ज्या इथं लाईट लावल्या जातात त्याच्यात हे पार्क अतिशय सुंदर दिसतो. तर आता आपण ते जाऊन प्रत्यक्षात बघूयात.